मला वाटतं आपण जरा बसा. नाही, आपण मंत्री महोदयांना सांगितलं बोलायला, त्याच्यानंतर आपण त्यांना देतो. आता मी बोलतोय. या आज जे विशेष बैठक बोलवली होती त्या अन्वये नियम 97 अन्वये चर्चा होणं अपेक्षित होतं. तथापि जी काही काल परवा घटना घडल्या त्याचं प्रतिबिंब नाही तर आपण मी आपल्यालाच बोलायला दिलं होतं, परंतु आपण माननीय उद्योग मंत्री महोदयांकडे हात केला आणि म्हणून आपण त्यांना बोलायला दिलं. मी आपल्यालाच बोलायला दिलं होतं. आपण जरा बसा मंत्री महोदय, आपण बसा. मी आपला प्रकार आपल्या संदर्भामध्ये मी सगळं ऐकलेलं आहे. मी ऐकलं आपलं सगळं. दोन मिनिटात संपवा. मला फक्त आपल्याला हात जोडून सभापती महोदय विनंती करायची आहे. सभापती महोदय, आपण थोडं गांभीर्यानं मी जे आपल्याला सबमिशन करतोय ते फक्त ऐकून घ्या. आम्ही मंत्री वगैरे नंतर आहोत, आम्ही एक मानव आहोत आणि आमच्या सगळ्यांचं या सभागृहातल्या हक्काचं रक्षण करण्याची कस्टोडियन म्हणून ह्या चेअरची जबाबदारी आहे. मगाशी आपण येण्यापूर्वी माननीय उपसभापती महोदया या आपल्या आसनावरती होत्या आणि जेव्हा सन्मान्य सदस्य हेमंत पाटील साहेब, सन्मान्य सदस्य विक्रम काळे साहेब, ह्या सन्मान्य सदस्यांनी जेव्हा तो 20 तारखेचा उल्लेख आणि त्यांनी काय सांगितलं, मंत्री जखमी झाले, आम्ही बातम्यांमध्ये पाहिलं, वर्तमानपत्रात वाचलं. मग त्या संदर्भात माननीय उपसभापती महोदय म्हटले की मंत्री हजर आहेत, तर तुम्ही खुलासा म्हणजे वस्तुस्थिती मांडा. सभापती महोदय, मला सांगा, आता मी कुणी काय बोललं त्याचा संदर्भ देणार नाही, पण त्या ठिकाणी मी पक्षाचा उपनेता आहे. जिल्हा परिषद सदस्याला व्हीप बजवायचा अधिकार पक्षानं प्रतोद या नात्यानं मला दिलेला आहे. त्यामुळं ज्या जिल्हा परिषद सदस्यांना आमच्या पक्षाच्या व्हीप बजवायचा होता, मला वकिलाला सुद्धा घेऊ दिलं नाही जवळ. मी विनंती करत होतो, व्हीप बजवायचा आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे, वकिलाला बरोबर घ्या. मला सांगितलं तुम्ही एकटे जावा. मी एकटा ते व्हीप आमच्या सगळ्या सदस्यांचा घेऊन, म्हणजे मी का तिथं गेलो तर मला नियमानं पक्षानं अधिकार व्हीप म्हणून, मुख्य प्रतोद म्हणून त्याला व्हीप बजवायचा अधिकार दिला होता, त्या कामासाठी गेलो. नंबर 1. आणि सन्मान्य अध्यक्ष सभापती महोदय, या सभागृहामध्ये सदस्य बोलतात ते खरं, मंत्री बोलतात ते खरं, हे बघा ना सभापती महोदय, सगळ्या अंगावर रक्त पडलं. तो जे सन्मान्य सदस्य संदीप मांडवे आहेत त्यांच्या शर्टावर रक्त पडलं. ठीक आहे ना, तुम्हाला सदस्यांना ताब्यात घ्यायचं होतं ना, खाली गेटवर घेऊ शकला असता ना, किंवा नाही मतदान करून घेऊ शकला असता. विस्तृत चर्चा झालेली. आपण नाही, ऐका ना सभापती महोदय,